नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे 2520D हा जर तुमच्याकडे प्रिंटर असेल आणि तुमच्या प्रिंटरला टोनर इंडेड असा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला इझिली तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल। तिथे लिहिलं आहे फ्रंटवाला कवर काढा, ते कवर काढा फ्रंटवाला, त्याच्यानंतर क्लिअर बटनला 5 सेकंद दाबून ठेवा। ते क्लिअर बटन आहे त्याला 5 सेकंद दाबून ठेवा। त्याच्यानंतर लक्षात घ्या ओकेचे बटन 5 सेकंदच दाबून ठेवा। तुम्ही 5 सेकंद दाबून ठेवल्यानंतर तिथे डिस्प्लेवर यस नो येईल रिप्लेस ड्रम, त्याला स्टार्ट बटन दाबा आणि प्लस बटन दाबा। त्याच्यावर तुम्हाला 1 2 3 असा आकडे दिसेल, त्याला 0 करा, 0 करा आणि पुन्हा ओकेचे बटन दाबा। ओकेचे बटन दाबल्यानंतर ॲक्सेप्ट येईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल। आपण जो कवर खोलला होता, कवर इज ओपन दाखवता, त्याला कवर क्लोज करा म्हणजे लावून द्या। लावून दिल्यानंतर बघा तुमचा प्रॉब्लेम इझिली स्टार्ट झाला। बघा तुमचा जर ड्रम असा एरर येणार नाही। जर एखाद्याला ड्रम एरर आला तर तुमचा कार्ट्रिज काढा, कार्ट्रिज काढून तिथं जो ग्रीनवाली ती बटन असते तिथं बाण एकसारखी दिसली पाहिजे, त्या बाणाला हे करा बघा, हां त्यांना बाणाला एक करून त्याला लावून द्या। लावून दिल्यानंतर बघा पुन्हा लावा, पुन्हा लावल्यानंतर बघा तो ड्रमचा पण प्रॉब्लेम सॉल्व होईल। तुम्हाला डिस्प्ले दिसेल एकदम स्टार्ट झाला आहे। इझिली 2 सेकंदामध्ये 1 मिनिट जास्तीत जास्त 2 बटनांचं काम आहे। 5-5 सेकंद 10 सेकंदात तुमचा टोनर इंडेडचा प्रॉब्लेम सॉल्व। DCP L2520D हा ब्रदरचा प्रिंटर आहे। बघा प्रॉब्लेम सॉल्व झाला। आता तुम्ही प्रिंटेड काढू शकता, झेरॉक्स काढू शकता। मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी तुम्हाला काढून सुद्धा दाखवतो। बघा काढून दाखवतो, थांबा माझ्या प्रिंटरमध्ये पेजेस नाहीत, पेजेस टाकतो। पेजेस टाकून तुम्हाला आत्ताच्या आत्ता तुम्हाला स्टार्ट करून पेजेस काढून दाखवतो, म्हणजे कोणत्या पद्धतीचं प्रिंट निघते ते तुम्हाला दाखवतो। बघा मी तुम्हाला काहीच ठेवलं नाही तिथं, सहज असंच प्रिंट काढून पाहत आहे। इझिली तुमचा प्रिंटर चालू झाला, कोणत्या रिपेअरकडे नेण्याची गरज नाही, कोणाकडेच नेण्याची गरज नाही। फक्त 10 सेकंदामध्ये तुमचं टोनर इंडेडचा हा प्रॉब्लेम सॉल्व झाला। बघा कॉपी निघत आहे, हे बघा।